तर मंडळी, मी आज शेपूची भाजी करणार आहे। शेपूची भाजी चिरून घेतली, स्वच्छ धुवून घेतली, नंतर लसूण कुटून घेतला, कढई ठेवली, तेल गरम झाल्यावर लसूण टाकला, लसूण चांगला लाल होऊ दिला, त्याच्यामध्ये नंतर धुतलेली शेपूची भाजी टाकली, मीठ टाकलं, नंतर त्यात मटकीची डाळ टाकली, चांगलं परतून घेतलं, नंतर त्याला छान परतून घेतल्यावर त्यात शेंगदाण्याचा कूट टाकला, नंतर त्याला अजून परतून घेतलं। अशी आमची शेपूची भाजी। नंतर चपात्या करून घेतल्या, छान अशा चपात्या करून घेतल्या सगळ्या।